रसिके या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत जान्हवी गुर्जर यांचा ललितबंध. आजचा विषय आहे गजरा. लहानपणापासूनच मला सुगंधी फुलांचे गजरे खूप आवडतात. आमच्या दारासमोर असलेल्या बागेतल्या चमेली, जाई, जुई, मोगरा यांच्या फुलांचा हार मी रोज आईकडून विणून घेई. लांब केस त्यावर गजरा घालणं हे नित्याच होतं. लग्नानंतर तर गिरगावात एक गजरेवालीकडून रोज गजरा घेत होते. पण करोना काळानंतर गजरा घेणं एकदम बंद झालं होतं. त्यामुळे मला अचानक गजरा केसात घातलेला बघून आश्चर्याने नीताताईने विचारलं, ताई, केसात गजरा? नंतर खुणेनेच, खूप छान असं केलं. नीताताई गेली 18 वर्ष आमच्याकडे घरकामासाठी येतात. वयाने माझ्यापेक्षा 3-4 वर्ष लहान. सतत हसरा चेहरा. कानाने खूप कमी ऐकू येत असल्याने या घरच्या उचापती त्या घरी अशी भानगड नाही. हसत मुखाने घरात यायचं, विचारपूस करायचं, आपलं काम करायचं. अतिशय प्रेमळ आणि स्वच्छ काम आणि प्रामाणिक. तिने मला गजऱ्याविषयी विचारताच मी तिला खाणाखुणा करत सांगितलं. अगं, चैत्रातलं हळदी कुंकू होतं मैत्रिणीकडे, तिने दिला म्हणून मग लगेच केसात माळला. ती गालातल्या गालात गोड हसत म्हणाली, मी तर माझ्यासाठी एक कपड्याच्या तुकड्यांचा गजरा तयार केलाय. कधीही पटकन केसात माळता येतो. अरे वा, दाखव की मला, मी सहज बोलून गेले. हो, असं म्हणत तिने मान हलवली. आमचं संभाषण जास्त करून खाणाखुणांनीच होत असत. दुसऱ्या दिवशी नीताताई कामावर आली. माझ्याकडे प्रेमाने स्मितहास्य करत येताना रुमालात आणलेला कापडी गजरा अलगदपणे बाहेर काढून दिला. हा खास तुमच्यासाठी, आज सकाळीच तयार केला. हे ओरडत होते, सकाळीच गजरा काय करत बसलीस म्हणून. त्यांना सांगितलं मला ताईला द्यायचंय. मग गप्प बसले. आवडला ना तुम्हाला? तिचं असं भरभरून बोलणं मी फक्त ऐकत होते. खूप सुंदर केलास, थँक्यू. कपड्याचे तुकडे कुठे मिळाले? का सामान तयार ठेवतेस घरी? मी विचारलं. नाही नाही, सकाळीच आमच्या वाडीतल्या टेलरच्या दुकानात जाऊन तुकडे वेचून आणले. मणी आणि धागा घरात होता तो वापरला. तिचं असं प्रेम बघून माझे डोळे पाणावले. माझ्यासाठी खास गजरा करताना तिचे श्रम, त्यातील प्रेम याचं कधी मोलच होऊ शकत नाही. माझे वडीलही असेच प्रत्येक माणसाला जोडून ठेवत आणि आम्हालाही प्रेमाने माणसं जोडा असं सांगत असत. त्यांची आठवण आली. कृती खूप छोटी होती, तरीही त्या मागची भावना फार महत्वाची होती. अशा गोष्टी एकमेकांविषयी प्रेम, आदर असल्याशिवाय घडत नाहीत. या गजऱ्याला खऱ्या फुलांचा सुगंध येणार नव्हता, तरीही तो कायम टवटवीत राहणार याची खात्री आहे. आयुष्यात दुसऱ्यांना आपण आपल्या कृतीतून आनंद देऊ शकतो, ही भावनाच किती महत्वाची. नीताताई सारख्या साध्या अक्षर ओळख नसणाऱ्या बाईने तिच्या कृतीतून माझ्याविषयीचं प्रेम व्यक्त करून दाखवलं. अगदी न दिसणाऱ्या गजऱ्यातील धाग्याप्रमाणे. गजरा. जान्हवी गुर्जर यांचा ललितबंध आत्ताच आपण ऐकला ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये.